बापू कुठं आहो तुम्ही? अजून तर फक्त रिंगत चालली होती. हॅलो, मी पाक्या बोलतोय. मी बापू तुम्ही जायचं म्हणलं होतं ना 9 वाजता सभेला. अरे हो, पण अजून कुठं 9 वाजलेत. अरे आता 8:30 वाजलेत. कुठाच नेमका तू? अरे मी आपल्या हिरीवर आहे. कांदे लसूण भिजवून घेतला आणि जनावराला पाण्याची सोय म्हणून हौद भरून घेतला बघ तेवढा. अरे मग उरक की लवकर, आपल्याला जायला उशीर होतोय. हो खरं आहे तुझं, पण मला गावात यायचं म्हणलं की 10-20 मिनिटं लागतीलच की. मग काय कर, तुझी एक काम कर की. आणि मी अजून काय काम करू? तुझी एक गाडी घेऊन राहणार. बापू अहो, मला तुमच्यासारखं 1-2 एकर शेत पण नाही. रोजगार करून खाणारा माणूस मी कसं येऊ? बरं बापू, बर आपलं आणि ती कसं? बरं ये लवकर, मी टाकतो गाडीत तेल. काय करा तुम्ही, उरकून बसा लवकर. ठीक आहे, ये लवकर. आलोच. बापू गाडीचं तर भागलं, पण आपलं आणि जेवायचं काय नियोजन आहे? अरे सभा संपली की घरी येऊन जेवायचं. आणि कशाचं नियोजन काय? अरे सभा म्हणल्यावर तर 10 जेवायला असते आणि पैसे पण देतात की. हो देतात की, पण ते निवडणुकीच्या सभेला. ही काय निवडणुकीची सभा आहे का? मग कशा सभा आहे? अरे ही मराठा आरक्षणाची सभा आहे. खिशातले पैसे खर्च करून जायचं आणि यायचं आणि घरी येऊन जेवायचं. चल लवकर निघाला सांगायला. बरं मुद्राम दादाकडे चल जाता. बरोबर, चला मी जेवून जाऊ. जुतराम ओ अरे चल की. अरे कुठं? अरे इकडे ये. अरे चल की. कुठं? तुला माहित नाही का सभेला जायची ती? अरे खरंच माहित नाही. अरे बापू, अरे ज्योतिराम दादा उठलं सुटलं आपलं शेतात जात या. अरे काय माहिती ह्याला, आपलं शेण काढायचं, वैरण टाकायची आणि हे करायचं आणि ते करायचं. बापू ही सभा कुणाची आहे? अरे दादा ही सभा सकल मराठ्यांची सभा आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची सभा आहे. म्हणून म्हणतो तुला चल. होय गुण बापू, तुझं म्हणणं खरं आहे. मला बी वाटतं रे सभेला, पण माझा नाईलाज आहे. बर एवढ्या मोठ्या सभेत मी एकटा आलो काय नाही आलो काय? माझ्यासारख्या माणसाची, एका माणसाची किंमत म्हणजे काय? झिरोच जमा आहे. अरे तुझं हे चुकीचं आहे बघ बोलणं. अरे एका माणसाची किंमत लाखात असते, लाखात, शून्य नाही. अरे कुणीतरी उगं म्हटलंय का, एक मराठा लाख मराठा? म्हणून म्हणतो तू एका माणसाची किंमत शून्यात नको करू. एक माणूस लाखाबरोबर असतो, लाखाबरोबर. खरंच बापू माझं चुकलं बघ. अरे एकाची किंमत झिरोत नसती हे मला कळालं बघ. अरे गेल्या 5-6 दिवसात मी काळ्याच्या बोरगावला गेलतो रे माऊस भावाच्या मैतीला, आणि त्यानं सुद्धा आरक्षणासाठीच आत्महत्या केली ही मला तिथलच्या माणसाच्या बोलण्यावरून कळालं बघ. आणि तिथं असं ऐकाय भेटलं की ही राजकारणी लोक कुण्या मराठ्याला आरक्षण देत नाहीत किंवा त्यांना कुण्या कुणबीचं जातीचं प्रमाणपत्र देणार नाहीत. ही फक्त त्यांनी त्यांची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणून तर मनोज जरांगे पाटलांनी गावागावात जिल्ह्यात सभा घेऊन हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून हे सगळं आहे बघ. त्याच्यासाठीच ही सभा आहे. म्हणून सगळ्यांनी तिथं जायला पाहिजे. म्हणून चल आमच्या बरोबर तू बी. बर बर. गोविंदराव काय चाललंय? हा काय नाही मोतीराम. हा रे ज्योतिराम दादाला चल म्हणलं सभेला, तर ही आपलंच घरानं मांडायले. हा अडचणच सांगायलाय. आता तुम्ही तर काय पुढारी माणूस आहो बाबा. अरे तू तर चल आमच्या बरोबर. आता कुणालाही मराठ्याच्या आरक्षणाचं काहीही पडलेलं नाही.
कुण्याही नेत्याला मराठाच्या आरक्षणाबद्दल अस्मिता उरलेली नाही. आता बस फक्त एकच मिशन, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण. बापू, आजपर्यंत आम्ही भाऊ एकमेकाशी लय कट्टर वागलो, एकमेकाच्या विरोधात वागलो, पण आता आरक्षणासाठी मी आणि माझा दादा एकच होणार. पाय विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादाला तुम्ही सभेला घेऊन जा. द्या दादा, तुमच्या सगळ्या शेतातले कामं मी करतो, रानातले करतो, जनावरचे करतो, सारे कामं मी करतो, पण दादाला तुम्ही माझ्या सभेला घेऊन जा. थांब मोतीराम. बापू, मोतीरामचं दादाचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्याला पाणी आलं बघ. बापू, आता मी साऱ्या बेवड्याला सांगणार, आता कोणी त्या चपटीच्या मागं जायचं नाही, ना कोणाचा रुपया घ्यायचा नाही. आता फक्त एकच मिशन, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण. एक मराठा, लाख मराठा. मग चला दादा, चला सगळे, चल घ्या गाडी.